नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. असे प्रश्न जे प्रश्न एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, तर 10 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, गंगापूर धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी नदीवर गंगापूर धरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहत नसेल तर ट्रिक सांगतो. गंगापूर यामध्ये पहिलं अक्षर काय आहे? ग. आणि आपल्या उत्तराची सुरुवात सुद्धा ग वरूनच आहे. गोदावरी, ग ग असं लक्षात ठेवायचं आहे. गंगापूर, गोदावरी. ओके. पुढचा प्रश्न पहा. कर्नाळा हे प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, असाही प्रश्न येऊ शकतो. कर्नाळा हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे, हे लक्षात ठेवा. पुढे पहा, भंडारदरा धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भंडारदरा धरण आहे. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते व ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, पहिले मातीचे धरण गंगापूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, चांदोली धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? तर वसंत सागर. वसंत सागर. कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? तर शिवसागर. शिवसागर. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. पुढे पहा, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भीमा नदीवर उजनी धरण आहे. जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? तर नाथसागर. विद्यार्थी मित्रांनो, 25 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेल्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर नाथसागर. पुढचा प्रश्न पहा, अमरावती जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत? तर सालबर्डी या ठिकाणी. सालबर्डी या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये. खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? तर मुठा नदीवर खडकवासला धरण आहे. यवतमाळ जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहे? तर कापेश्वर या ठिकाणी. लक्षात ठेवा, कापेश्वर या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये. उनपदेव व चांगदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आहेत? तर जळगाव जिल्ह्यामध्ये उनपदेव व चांगदेव हे गरम पाण्याचे झरे आहेत. पुढे पहा, राजापूर हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर हा गरम पाण्याचा झरा आहे. पुढे पहा, नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहे? तर उनकेश्वर या ठिकाणी. उनकेश्वर या ठिकाणी गरम पाण्याचा झरा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये. पुढे, गोंदिया जिल्ह्यातील महत्वाचा धबधबा कोणता? प्रश्न महत्वपूर्ण आहे. दरकेसा. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. गोंदिया जिल्ह्यातील महत्वाचा धबधबा कोणता? दरकेसा. पुढील प्रश्न पहा, वज्रेश्वरी व गणेशपुरी हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी गरम पाण्याचा झरा आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये गणेशपुरी गरम पाण्याचा झरा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेवढे काही गरम पाण्याचे झरे आहे, तोंडी पाठ करून ठेवा. कोणत्या जिल्ह्यात आहे यावर पोलीस भरतीला प्रश्न असतो म्हणजे असतोच. पुढचा प्रश्न पहा, सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर पैनगंगा नदीवर सहस्रकुंड धबधबा आहे. सहस्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदेड जिल्ह्यामध्ये सहस्रकुंड धबधबा आहे. आंबोली हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली धबधबा आहे. ठोसेघर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये ठोसेघर हा धबधबा आहे. पंचगंगा व कृष्णा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? तर नृसिंहवाडी. पंचगंगा व कृष्णा या नद्यांच्या संगमावर नृसिंहवाडी हे शहर वसलेले आहे. मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मार्लेश्वर हा धबधबा आहे. मुळा आणि मुठा नदीच्या संगमावर कोणते शहर वसले आहे? तर पुणे शहर वसले आहे. मुळा मुठा नदीच्या संगमावर पुणे शहर वसलेले आहे. कोणत्या नदीच्या काठावर देहू, आळंदी,
तीर्थक्षेत्र आहेत? तर इंद्रायणी. इंद्रायणी नदीच्या काठावर देहू आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर आळंदी आहे. पुढे पहा, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 25 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्ह्यात आहे. कोणत्या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? तर कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. तापी नदीची सर्वात महत्वाची उपनदी कोणती? तर पूर्णा नदी. तापी नदीची सर्वात महत्वाची उपनदी पूर्णा नदी. अजिंठा टेकड्यात कोणत्या नदीचा उगम होतो? तर पैनगंगा. अजिंठा टेकड्यात पैनगंगा नदीचा उगम होतो. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे? तर नर्मदा. महाराष्ट्रामध्ये नर्मदा नदीची लांबी सर्वात कमी आहे. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 54 किलोमीटर. किती आहे? 54. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, पर्यायामध्ये तुम्हाला काय असणार? 54 असणार, 56 असणार, 64 असणार, 52 असणार. तर लक्षात ठेवायचं आहे 54 किलोमीटर लांबी आहे. पुढे पहा, पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूरमधून कोणती नदी वाहते? तर भीमा नदी वाहते. लक्षात ठेवा, पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूरमधून भीमा नदी वाहते. सीना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर भीमा नदीची उपनदी आहे सीना. लक्षात ठेवा, भीमेची उपनदी आहे सीना. महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापले आहे? तर गोदावरी नदीने व्यापलेले आहे. भीमा नदी कोठे उगम पावते? तर भीमाशंकर. नावातच उत्तर आहे भीमा. भीमा भीमा भीमाशंकर. सोपा प्रश्न आहे. पुढे पहा, गोदावरी नदीच्या दक्षिणेकडील उपनद्या कोणत्या? काय प्रश्न आहे? दक्षिणेकडील उपनद्या कोणत्या? तर पहा, दारणा, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा, मांजरा. लक्षात ठेवा, दारणा गोदावरीची उपनदी आहे. प्रवरा गोदावरीची उपनदी आहे. मुळा, बोरा, सिंदफणा, मांजरा गोदावरीच्या उपनद्या आहेत, पण कोणत्या साईडच्या? दक्षिणेकडील उपनद्या आहेत. दक्षिणेकडील. ओके. पुढे पहा, गोदावरी नदी कोणत्या दोन डोंगर रांगांमधून वाहते? तर सातमाळा अजिंठा व हरिश्चंद्र बालाघाट. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न लिहून ठेवा. हा प्रश्न लिहून ठेवा. 25 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. गोदावरी नदी कोणत्या दोन डोंगर रांगांमधून वाहते? तर सातमाळा अजिंठा व हरिश्चंद्र बालाघाट. पुढचा प्रश्न पहा, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 668 किलोमीटर. 668 किलोमीटर. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? नाशिक मधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. कोकणामधील सर्वात लांब नदी कोणती? वैतरणा ही कोकणामधील सर्वात लांब नदी आहे. पुढे पहा, कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी कोणती? तर तेरेखोल ही सर्वात दक्षिणेकडील नदी आहे. दोन्ही प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहे. लक्षात ठेवा, सर्वात लांब नदी वैतरणा, सर्वात दक्षिणेकडील नदी तेरेखोल. पुढचा प्रश्न, पालघर जिल्ह्यातून प्रामुख्याने कोणत्या दोन नद्या वाहतात? तर वैतरणा आणि उल्हास. पालघर जिल्ह्यातून वैतरणा आणि उल्हास या दोन नद्या वाहतात. कोकणात सर्वात उत्तरेकडील नदी कोणती? सर्वात उत्तरेकडील कोणती नदी आहे? दमणगंगा. लक्षात ठेवा, उत्तरेकडील दमणगंगा आणि दक्षिणेकडे जर म्हटलं तर तेरेखोल. सर्वात उत्तरेकडील दमणगंगा आणि दक्षिणेकडील तेरेखोल. या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. पुढचा प्रश्न, विदर्भातील नद्या कोणत्या दिशेने वाहतात? तर उत्तर दक्षिण. पूर्व पश्चिम दिशेने कोणत्या विभागातील नद्या वाहतात? तर खानदेश. पूर्व पश्चिम दिशेने वाहतात खानदेश विभागातील नद्या. पुढे पहा, खांदेरी उंदेरी ही बेटे कोणत्या जिल्ह्यात आहे?
तर रायगड जिल्ह्यामध्ये खांदेरी, उंदेरी हे बेटे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणते बेट आहेत? कुरटे. कुरटे. कराड चिपळूण मार्गावर कोणता घाट आहे? तर कुंभार्ले घाट हा कराड चिपळूण मार्गावर आहे. दिवा घाट कोणत्या मार्गावर आहे? तर पुणे बारामती. दिवा घाट पुणे बारामती. फोंडा घाट कोणत्या मार्गावर आहे? तर कोल्हापूर पणजी या मार्गावर फोंडा घाट आहे. कोल्हापूर पणजी. पुणे सातारा मार्गावर कोणता घाट आहे? तर खंबाटकी घाट आहे. पुणे सातारा खंबाटकी घाट. विद्यार्थी मित्रांनो, घाट यावर पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये प्रश्न असतो म्हणजे असतो. महाराष्ट्रातील घाट तोंडी पाठ करून ठेवायचे आहे. ओके. पुणे मुंबई मार्गावर कोणता घाट आहे? तर बोर घाट आहे. पुण्याहून मुंबईला जाताना खूप बोर झाले असं लक्षात ठेवायचं. पुण्याहून मुंबईला जाताना बोर झाले म्हणजे बोर घाट असं लक्षात ठेवायचं आहे. आंबोली घाट कोणत्या मार्गावर आहे? तर सावंतवाडी बेळगाव. सावंतवाडी बेळगाव दरम्यान आंबोली घाट आहे. पुढे पहा, नाशिक मुंबई मार्गावर कोणता घाट आहे? थळ घाट आहे म्हणजेच कसारा. थळ घाट आणि कसारा एकच आहे. ओके. आंबा घाट कोणत्या मार्गावर आहे? तर कोल्हापूर रत्नागिरी दरम्यान आंबा घाट आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं कसं? तर आंबा कोर म्हणायचं. काय म्हणायचं? आंबा कोर ही ट्रिक आहे आपली. आंबा कोर. आंबा म्हणजे काय? आंबा घाट. को म्हणजे काय? कोल्हापूर. र म्हणजे काय? रत्नागिरी. आंबा कोर. आंबा कोर. ओके. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.